The people, Huh. I've everyone has been super fantastic and helpful and nice. We've been here for 10 days and haven't had one bad experience. Everyone's been really, really nice. Yeah. Thank you so Thank much. you. Yes. Thank you. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे आमचा Good morning. मुंबईमध्ये डे 4 ॲक्च्युली. 4 पण काल आम्ही काय एक्सप्लोर केलं नाही, जास्ती काय दाखवलं नाही, त्यामुळे हा ॲक्च्युली डे 1चा ब्लॉग शूट केलेला आणि तो प्रॉपर एंडिंग नाही आहे त्याचं, कारण आम्ही शॉपिंग वगैरे सगळं थकून आलो आणि त्यानंतर लिटरली आम्ही सगळे इतके वैतागलेलो, कारण फुल टाईम शॉपिंग चालू होती आमची. त्यामुळे आम्ही वैतागलो भयानक. आलो, झोपलो. सेकंड डेला पण शॉपिंगच झाली आमची, त्यामुळे शॉपिंगमध्ये आम्हाला लिटरली टाईम नाही भेटला. दोन्ही दिवस आम्ही रात्री 1-1, 2-2 वाजता घरी पोहोचलोय. तर शॉपिंग भयानक झाली आणि त्याचा ब्लॉग केला नाही कारण गर्दी खूप होती. चल झूठा. सो आज प्रॉपर ब्लॉग असणार आहे, कारण आज आम्ही फिरायला निघालोय प्रॉपर. आमचा डे 4 म्हणजे आमचा लास्ट दिवस आहे आज मुंबईमध्ये. आणि कुठं जायचं आहे आज? एलिफंटा केवला. ऍक्च्युली मला ते सिलिंकला जायचं होतं, पण ते पॉसिबल नाही. आता लेट न उठलोय. मी ठरवलेलं 5 वाजता उठायचं जायचं, तर मी 6 वाजता उठले. मग आणि सनराईज हिने उठवलं, त्याच्यानंतर मी पण निवांत उठून आवरले. बाकी काही लुक कसा वाटतोय आमच्या दोघांना सांगा. थोडस रोटेट करा आणि बघा आणि सांगा लुक कसा आहे आमचा, आउटफिट कसा आहे आमचा. बाकी भेटू पुढे दाखवतो. आज ह्या ब्लॉग मध्ये खूप काय काय एक्साइटिंग असणार आहे. सो आजचा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला भरपूर काय काय चांगलं बघायला भेटेल. भेटूया पुढे. तिकीट काढायला आमची गडबड बघा. रिटर्नची काढू ना. हा. तर काही आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाला आलोय. मागं तुम्ही बघू शकता गेटवे ऑफ काय इंडिया झालेलं, आम्ही पडलेलो लवकर बाहेर. माझी चुकी की मी ट्रेनमधून म्हटलं की आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊया. मग ती होती AC ट्रेन आणि तिचं आपल्या लिफ्टला कसा दरवाजा असतो तसा होता. आणि मला वाटलं की तो हात घातल्यानंतर मध्ये परत ओपन होईल, पण तो तसा ओपन झाला नाही. सो मी त्या ट्रेनमधनं मुंबई सेंट्रलला गेलो. मुंबई सेंट्रलला मग हा परत आणि मुंबई सेंट्रलला आला. तिथून परत आम्ही चर्चगेटला आलो. चर्चगेटवरनं परत इथं आलो. मग आता आमचा एलिफंटा केव्हला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. सो आता आम्ही इथं गेटवे ऑफ इंडियाला आलो. थोडं सो काही ह्याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे. ही म्हणते की हिच्या चुकीमुळं. ॲक्च्युली ही फर्स्ट टाइम इथे आलेली. मला ट्रेनचा अंदाज माहीत होता की ती AC ट्रेन आहे, सो मला लक्ष ठेवायला पाहिजे होतं. सो माझी चुकी म्हणू शकतो आपण. पण जी कंडिशन झालेली की ही ट्रेनमधनं परत तिथं काय सुचत नव्हतं आम्हाला काय तर मी लगेच टॅक्सी पकडली, गेलो नेक्स्ट स्टेशनला. नेक्स्ट स्टेशन होतं मुंबई सेंटरला गेलो, त्या तिथनं घेतलं, मग आलो. त्यामुळे आम्हाला लेट झाला आहे आणि त्यामुळे आमचं एलिफंटाला जायचं कॅन्सल केले, कारण आम्हाला आज रात्री रिटर्न निघायचं आहे. त्यामुळे घरी जाणं लवकर आम्हाला गरजेचं आहे आवरायला. सो ते कॅन्सल केले. मग आता बघू. आम्ही आता सध्या गेटवेला आहे. इथून आता आणि कुठे जायचं सांगतो तुम्हाला. तर काय आता आम्ही गेटवेला आतमध्ये निघालोय आणि आता आतमध्ये फोटो वगैरे काढणार, रील्स वगैरे बनवणार. आणि हे झाले की मग इथून प्लॅन आहे मरीनला जायचा. सो बघू, फोटो क्लिक करतो आणि तुम्हाला अपडेट देतो. आणि लास्टला आमचे फोटो पण तुमच्यासोबत शेअर करतो. हाँ दोस्तों, पेश है आपके सामने गेटवे ऑफ इंडिया. स्पीक इन मराठी. वी आर मराठी. हा, तर आपल्यासमोर गेटवे ऑफ इंडिया आहे. तुम्ही बघू शकता गेटवे आपला.
गर्दी पण गाईस तुम्ही बघू शकता. ऑफ वीक आहे आज, वीकेंड नाहीये काय नाहीये, पण तरी पण गर्दी आहे. जेवढे इंडियन्स व्हिजिट करतात तेवढेच फॉरेनर्स पण व्हिजिट करतात. आपले इंडियाचे लोक जेवढे हायजीन आणि क्लीननेस राखत नाही तेवढे फॉरेनर राखतात. आपण काहीतरी फॉरेनरच्याकडून शिकायला पाहिजे की लोक आपण कशी वागतो आणि फॉरेनर कशी वागतात. आणि हे बरोबर आहे, फॉरेनरचे खरंच ते लोक खूप जपतात. आपल्यापेक्षा आपलं देश ते लोक जपा लागलेत मी म्हणतो. आणि गेटवेच्या बरोबर समोर आहे ताज हॉटेल. 26 अकराचा जो अटॅक झाला होता, हरामखोरांनी जो अटॅक केला होता तो इथे झाला होता. आता आमच्या गेटवे ऑफ इंडियाला फोटोज काढून झालेले आहेत. ताज हॉटेल समोर पण फोटो काढून झालेले आहेत. आता इथून निघाले आम्ही मरीन लाईन्सला. आमचा प्लॅन तर आहे मरीन लाईनला जायचा. तर चला भेटू आता तिकडे. आणि आम्ही जे फोटोज क्लिक केलेत ते लास्टला आम्ही अपलोड करतोय. तुम्ही नक्की बघा आणि सांगा आम्हाला आमचे फोटोज कसे आलेत. चला भेटू कुठे. How you like your Indian culture or food or related your places? I think it's been a very fantastic experience. The people have been wonderful. Love the food. Some a little bit more spicy than I'd like, but yeah, and a lot of great history here. Are your people? Say again? Peoples? The people? Huh. Everyone has been super fantastic and comfortable and nice. We've been here for 10 days and haven't had one bad experience. Everyone's been really, really nice. We Yes. went to a wedding in Mumbai, and then we traveled up to the Taj Mahal. Then we went to Kochi? Kochi. Now back here No. before we leave, and yeah, everyone's been super nice to work with and meet. And Thank you. surprised at all the construction, growing quickly. Huh. Yeah, so I You think visited Elephanta Caves? I don't think so. We visited this so far. The Elephant House, I'm not sure about. what is that? Elephanta Caves, there is a Indian culture, art culture, Vihara. Not yet. हाँ कंस्ट्रक्शन है वो भी आर्किटेक्चर ऐसा ही कंस्ट्रक्शन है. Okay, well, check it out. हाँ Yeah, thank you so Thank much. you. Yes. Thank you. सो आता मला एक कपल भेटलेलं US वरून होतं. आम्ही त्यांची छोटीशी बाईट घेतला. त्यांचं आपल्या इंडियाबद्दल मत पण घेतले. तुम्ही त्यांचं नक्की ऐका मत. आणि छान होते, कोऑपरेटिव्ह होते, खरंच क्यूट होते आणि ते पण क्यूट होते. आणि जाता जाता आम्हाला म्हटले क्यूट गाईज. सो गाईज आम्ही कॅब करून आता गेटवे ऑफ इंडियावरून इथं आले मरीन लाईनला. ऊन एवढं भयानक आहे बास म्हणायसारखं. पण मरीन ड्राईव्ह बघितल्यानंतर एवढं सूप लाभले ना, खरंच खूप छान शांत वाटलं. वाटतं इथं. हे मागं तुम्ही बघू शकता. आणि मी म्हणजे शांत आहे वातावरण, गर्दी वगैरे काही नाहीये. गर्दी नसल्यामुळे शांत वाटतं, भारी वाटायला लागले. निवांत बसलोय आम्ही. जस्ट चिल पिल बॉय. चला इथं पण आता आम्ही थोडे फोटो क्लिक करतो आणि सगळे फोटो तुम्हाला एकत्रच लास्टला टाकतो. आणि आता ॲक्च्युली आमची गडबड आहे कारण टाईम कमी आहे. आम्हाला घरी 4 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे कारण आता आमची ट्रेन आहे, एक्सप्रेस आहे आमची कोल्हापूरची. सो जरासं गडबड असणार आहे आमची आता. सो गडबडीत फोटो वगैरे काढणार आणि निघणार मग आम्ही. भेटू पुढे. सो गाईज आता आमचं झालेलं आहे इथं ऑलमोस्ट मरीन ड्राईव्ह वगैरे फिरून. सो हा इथं काय काय लागला आहे सेल्फी वगैरे काढायला. आणि इथून जाणारे आता आम्ही चर्चगेटला, चर्चगेटवरनं डायरेक्ट विरारला. आणि विरारवरून मग परत सगळं आवरून वगैरे मग आणि परत ह्याला CSTला जाणार आणि तिथून पुढे डायरेक्ट कोल्हापूर. आता आमचं फिल्म वगैरे झालेलं आहे आणि मजा मस्ती आली मुंबईमध्ये. ही 4 दिवस चांगले गेले. काही गोष्टी पण घेतलेल्या आहेत, काही सरप्राईजेस पण आहेत. सो भारी वाटली ही ओव्हरऑल जर्नी आम्हाला आतापर्यंत ह्या 4 दिवसाची.